कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रोते हो, आपण सगळेजण कार्तिक मास महात्म्य कथा ऐकत आहोत। मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने काहीतरी उपासना नक्कीच केली पाहिजे। आपण जर उपासना केली तर त्याचं फळ प्रत्येक माणसाला निश्चितच मिळत असतं। कारण प्रत्येक माणसाच्या सोबत फक्त कर्मच आपल्या सोबत येत असतं। कुठल्याही प्रकारचं धन, कुठल्याही प्रकारची संपत्ती माणसासोबत येत नाही, हे सगळ्यांना देखील माहिती आहे। अवश्य संपत्ती कमवावी, अवश्य पैसा कमवावा, पण त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाची जोड हे असणं अतिशय आवश्यक आहे। मनुष्याने कुलदेवतेची उपासना, कुलदेवीची उपासना हे नित्य प्रकारे केलीच पाहिजे। आणि उपासना केल्यावरच त्याला ईश्वरी शक्तीकडे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शक गुरु लाभत असतात। कुलदेव आणि आपली इष्टदेवता संतुष्ट करणे हे माणसाचे परम कर्तव्य आहे मंडळी। त्यांची सेवा करताना, त्या देवतेंची उपासना करताना, पूजन करताना किंवा दर्शन करताना फक्त आपण विनंती करावी की देवा, मला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाहीये देवा, फक्त आम्हाला तुझी सेवा घडावी एवढंच मागणं देवासमोर मागावं। नक्कीच देव आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही, हे त्रिकाल सत्य मंडळी। आपल्याला कशाची गरज आहे हे ते देवाला कळतच ना, आणि न मागता तो सगळं काही देऊन टाकतो। आपल्या घरी परंपरेने ईश्वराची सेवा चालू आहे। जसे आपल्याकडे कुलधर्म, कुलाचार ही परंपरा आहे, त्या परंपरेचे फळ म्हणजेच आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात। ज्ञानी व्यक्तीला शरण गेल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही, हे त्रिकाल सत्य मंडळी। ज्ञानी पुरुषाला, अधिकारी पुरुषाला किंवा या अधिकारी पुरुषांच्या दर्शनाने, त्यांनी केलेल्या संस्काराने, सद्गुरूंनी केलेल्या संस्काराने किंवा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं मंडळी। प्रत्येकाला परमार्थाची भावना येणे हे त्याच्या दैवावर अवलंबून असते बरं। उलट एखाद्या माणसाने जर आपणहून असे ठरविले की लहानपणापासून ईश्वराची सेवा करण्याची मला इच्छा आहे, तर मला नाही वाटत की त्याला हे साधेल ते। तर ही भावना आपल्या ठिकाणी उत्पन्न व्हायला आणि सद्गुरूची भेट व्हायला त्यासाठी एक वेळ यावी लागते। आणि खरोखरच ही भावना आणि सद्गुरूंची भेट जर झाली तर परमार्थात मनुष्य उच्च स्थितीला जात असतो। परमार्थात उच्च अवस्था प्राप्त होणे म्हणजे काय, तर आपल्याला किंवा आपल्या ठिकाणी असलेला अहंकार नाहीसा होणे आणि ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होणे, आपल्याला थोडी वैराग्याची भावना येणे, हे सर खरे परमार्थाचे साध्य आहे मंडळी। ईश्वर सानिध्याकरता जेव्हा सामान्य माणसे त्याला प्रार्थना करतात, त्याला आळवतात, तेव्हा ईश्वर त्या भक्ताचा विचार मात्र हे निश्चितच करू लागतो, यात संशय नाहीये। आणि देवत्व प्राप्त आलेल्या संतांच्या सहवासात जाण्याकरिता त्यांना सद्बुद्धी देऊन मनुष्याची ईश्वर भेटीची इच्छा तो भगवंत आपली पूर्ण करत असतो। तसा ईश्वर सामान्य माणसाला भेटणे अशक्यच आहे मंडळी। म्हणूनच ज्या संतांमध्ये ईश्वराची लक्षणे आढळतात त्या संतांच्या चरणी मनुष्याचं मन पालट होत असतं आणि त्यातूनच आपला उद्धार होत असतो। आणि ह्या गोष्टी संत कृपेशिवाय नाही, या गोष्टी सद्गुरू कृपेशिवाय हे अशक्यच आहे, हे तितकंच सत्य आहे बरं। असं भगवंतांनी सांगितलेलंच आहे। भगवंत काय म्हणतात,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवंतानी हे सांगितलेलं आहे की कर्म करत राहा. माणसाला आपल्या सगळ्यांना उद्देशून हे सांगितलं की प्रत्येक माणसाने फक्त कर्म करत राहायचं आणि कर्म करत असताना मात्र फळाची अपेक्षा कधीही करायची नाही. फक्त आपलं काम कर्म करत राहणे. योग्य वेळ आल्यानंतर तो ईश्वर नक्कीच आपल्याला फळ देत असतो पहा. म्हणून फक्त कर्म करणं हे आपलं काम आहे. नामस्मरण करणं हे आपलं काम आहे. उपासना करणं हे आपलं काम आहे. पण उपासना करत असताना, नामस्मरण करत असताना मनामध्ये असा विचार देखील न आला पाहिजे की मी देवाचं नामस्मरण करतोय त्यामुळे माझं चांगलंच झालं पाहिजे, मी बोलेल ते सत्यच झालं पाहिजे, असा विचार करणं चुकीचं आहे मंडळी. आणि जे भक्त नामस्मरण करतात, तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यावर संकट येत नाही. ते संकट प्रत्येकावरती येत असतात. संतांवर तर अनेक संकट आलेले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांवरती अतिशय अनेक संकट आलेले आहेत. पण त्यातून मार्ग काढत काढत फक्त ईश्वर भक्ती त्यांनी केली आणि देवाच्या पायाजवळ त्यांनी देवाच्या जवळ जागा प्राप्त करून घेतली. पण फक्त कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता. म्हणून ईश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर काही उपासना सांगितलेल्या आहेत. बरं, भगवंतानी स्वतःच्या मुखातून हे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. या कार्तिक मास अध्यायामध्ये स्वतः भगवंत सत्यभामेला सांगतात, सत्यभामे, जो भक्त कार्तिक मासाचं व्रत करतो, मला जर प्राप्त करायचं असेल तर हे 3 व्रत माणसाने करावे. मी नक्कीच भक्ताला आशीर्वाद देईल, भक्तावर प्रसन्न होईल. 3 व्रत कोणते आहेत तर याकरता माघ मास, कार्तिक मास आणि एकादशी ही 3 व्रते मला अत्यंत प्रिय आहेत. जो भक्त हे 3 व्रते करेल नक्कीच त्या भक्तावर मी सदैव प्रसन्न राहील. हे भगवंतानी सत्यभामेला सांगितलेलं ज्ञान मंडळी. वनस्पतीमध्ये तुळशी मला अत्यंत प्रिय आहे. झाडामध्ये तुळशीचं झाड. महिन्यामध्ये कार्तिक महिना आणि तिथीमध्ये एकादशी तिथी. त्याच पद्धतीने जर तीर्थक्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर तीर्थक्षेत्रामध्ये द्वारका ही मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. इंद्रिय निग्रह करून या तिन्हीचे जो सेवन करील तो भक्त मला अतिशय प्रिय राहील. जर कदाचित आपल्या हातून यज्ञ झाला नाही, कुठलं काही दान धर्म जर झालं नाही तर हे 3 व्रत करा. ते 3 व्रत केल्यानंतर त्या भक्तावर मी सदैव प्रसन्न राहील. त्या भक्ताचे सकल पाप दूर होईल. त्या भक्ताचे सकल पाप दूर होईल. हे भगवंतानी स्वतः सत्यभामेला सांगितलेलं वर्णन. 4 युग सांगितलेले आहेत मंडळी. कृत, त्रेत, द्वापार आणि कली हे 4 युग आहेत. कृत युगामध्ये माणसाने जर काही पुण्य केलं तर ते सगळ्या देशाला पुण्य मिळत असत असं वर्णन आहे. आणि कृतयुगामध्ये सगळे पुण्यवानच माणसं होते. त्रेतायुगामध्ये आपण जर पुण्य केलं तर ते समस्त गावाला मिळत असे असं काही ठिकाणी वर्णन आहे. द्वापार युगामध्ये जर आपण काही पुण्याच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य आपल्या कुळाला मिळत असे असं वर्णन आहे. पण कलियुगामध्ये मात्र पुण्य आणि पाप जो व्यक्ती करेल त्यालाच इथं हे सुख दुःख मिळेल यात संशय नाही. म्हणून आपल्या या कलियुगामध्ये आपण जर पुण्याचे कामं केले तर आपल्याला सुख मिळेल आणि पापाचे जर कामं केले तर आपल्यालाच दुःख मिळणार. हे त्रिकाल सत्य मंडळी. म्हणून आपण फक्त पुण्याचे कामं करत राहणे, कारण आपल्याला पुण्य प्राप्त झाल्यानंतर सुख मिळेल. फक्त आपलं पुण्य दुसऱ्याला न गेलं पाहिजे याचा मात्र प्रत्येकाने विचार केला पाहिजे. अनेक सांगू मंडळी, आपलंही पुण्य दुसऱ्याला जाऊ शकतं, आपलंही पाप दुसऱ्याला जाऊ शकतं. पापाची भागीदारी अनेक लोक होतात, पुण्याचे देखील होतात. आता कसे होतात सांगू का? या कार्तिक मासाच्या अध्यायामध्ये आज हेच आपल्याला श्रवण करायचंय. तुम्हाला सांगू,
विवाहानंतर अर्ध पुण्य धर्मपत्नीला मिळत असतं. एका पात्रामध्ये जर आपण भोजन केलं 2 व्यक्तींनी, तर पुण्य आणि पाप जे काही असेल ते त्याला अर्ध अर्ध मिळत असतं, हे लक्षात राहू द्या. अध्ययन शिकविल्याने, दुसऱ्याचे याज्ञिक केल्याने आणि एका पंक्तीला जेवण केल्यानंतर देखील पाप आणि पुण्याचा चौथा भाग अप्रत्यक्षरित्या समोरच्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. बरं, एका आसनावर बसल्याने, एका यानात बसल्याने, अंगाला अंग लावल्यामुळे व दुसऱ्याचा उच्छाद केल्याने त्याच्या पाप पुण्याचा 10वा भाग समोरच्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. मी हे सांगतोय मंडळी की आपण जर हे जे श्रवण करत आहोत ना, आपल्या जवळचं पुण्य समोरच्या व्यक्तीला हे अशा पद्धतीने जात असतं. आपल्या जवळचं पाप सुद्धा समोरच्या व्यक्तीला भोगावं लागतं. जसं आपण केलेलं एखादं पुण्य जर केलं, आपण एखाद्या ठिकाणी अन्नदान केलं, आपण कन्यादान केलं, आणि हे जर आपण मुखातून बोलत असू, समोरच्या व्यक्तीला सांगत जर असू, तर आपल्या तोंडातून जर पुण्याच्या काही गोष्टी जर निघाल्या, तर त्याला सांगितल्यानंतर तो समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्या पुण्यामध्ये अर्धा वाटेकरी होत असतो. हेच तर मी तुम्हाला पुढे सांगतोय. हे स्पर्श केल्याने, भाषण केल्याने, दुसऱ्याची स्तुती केल्याने त्याच्या पाप पुण्याचा 10वा भाग समोरच्याला प्राप्त होत असतो. म्हणून स्तुती करायची असेल तर फक्त ईश्वराची स्तुती करायची, अन्य कोणत्याही लोकांची स्तुती करायची नाही. स्तुती फक्त ईश्वराचीच असावी, माणसाची थोडी स्तुती असावी. पण आजकाल या कलियुगामध्ये समोरच्या व्यक्तीची स्तुती केल्यानंतर तो प्रसन्न होतो, त्याशिवाय आपले काम पूर्ण होत नाही. पण त्यासाठी शक्यतो संसारिक लोकांनी इत्यादी नियम पाळणं शक्य नाही, पण संसारिक लोकांनी शक्यतो ईश्वराची स्तुती करायला हवी मंडळी. आणि एक सांगू मंडळी, दुसऱ्याची निंदा केल्याने, दुसऱ्याविषयी मनामध्ये वाईट विचार आणल्याने आणि दुसऱ्याचा धिक्कार केल्याने या गोष्टीमुळे आपलं पुण्य आपण समोरच्या व्यक्तीला देत असतो आणि त्याचं पाप आपण घेत असतो, हे लक्षात असू द्या. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या हातून जर चूक झाली तर त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची अपशब्द काढू नये. संत तुकाराम महाराजांना किती त्रास झालेला होता, लोकांनी किती त्रास दिलेला होता. रामेश्वर भट्टांनी तर इतकी परीक्षा घेतलेली होती संत तुकाराम महाराजांची. रामेश्वर भट्ट हे विद्वान असे व्यक्ती होते, लक्षात असू द्या. आणि परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांच्यामध्ये होता, तेवढे ते विद्वान होते. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यांना मुखवदगद होते, म्हणून परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांना होता. आणि हे संत तुकाराम महाराजांना माहिती होतं त्यांचा तो अधिकार आहे, ते माझी परीक्षा घेणारच. पण जे बाकीच्या लोकांनी जो त्रास दिलेला होता महाराजांना, पण तुकाराम महाराजांनी त्या लोकांविषयी अपशब्द देखील काढलेला नव्हता. एखाद्याची निंदा जर आपण केली, मला हे सांगायचंय, एखाद्याची निंदा जर आपण केली तर आपल्या जवळचं सगळं पुण्य आपण त्याला देऊन टाकतो आणि त्याचं पाप आपण घेत असतो. म्हणून कोणाची निंदा करायची नाही, कोणाविषयी मनामध्ये वाईट विचार सुद्धा आणायचे नाही आणि कोणाचा धिक्कार सुद्धा करायचा नाही. यासाठीच तर भगवंत सत्यभामेला हे वर्णन करून सांगतात. बरं, अजून भगवंताने सत्यभामेला काय काय सांगितलं हे वर्णन मी तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये करतो. कार्तिक मास महात्म्ये कथायाम. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.